दादरमधील डिसिल्वा शाळेमध्ये वाजवण्यात आले सायरन वाजवून शाळेमधील सायरनबाबत तपासणी देखील करण्यात आलेली आहे। उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर वाजवण्यात आले सायरन। सर्व राज्यांनी मॉकड्रिल घ्या। उद्या अंतर्गत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल घेण्याच्या गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचेही निर्देश, तर विद्यार्थी नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश। सरकार लोकांना मानसिकदृष्ट्या अडकून ठेवतंय, भारताची जनता मानसिकदृष्ट्या मजबूत। उद्या होणाऱ्या मॉकड्रिलवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। गृह सचिव आज राज्याच्या सचिवांची बैठक घेणार। उद्या होणाऱ्या मॉकड्रिल संदर्भात बैठक। एनडीआरएफ एसडीआरएफ अधिकारी बैठकीला उपस्थित। भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानी पंतप्रधान गायब झालेत का असा प्रश्न उपस्थित। पाकिस्तानचे पंतप्रधान सर्व गोष्टींची माहिती घेत आहेत। शहबाज शरीफ कुठे आहेत या पत्रकारांच्या प्रश्नावर उपपंतप्रधानांचं उत्तर। आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्रापासून अंतर राखलं। विमान कंपन्यांनी अंतर राखल्यानं पाकिस्तानचं नुकसान। लुफ्तांझा ग्रुपच्या विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाणं टाळली। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानचा दावा फोल। यूएनएससीच्या बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतेही अधिकृत निवेदन नाही। यूएनएससीमध्ये कोणताही ठराव मंजूर नाही। बंद दाराआडच्या बैठकीमध्ये पाकिस्तानची नाचक्की। अरबी समुद्रात चीनची हेरगिरी वाढली। चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय। चीनची मासेमारी जहाजं भारतीय सागरी सीमेपासून फक्त 120 नॉटिकल मैलांवर। भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष। दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त।